नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये जे प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहे, ते प्रश्न आपण पाहणार आहोत. चला तर बघूया प्रश्न पहिला. पहा, कृष्णा खोरे पाटबंधारे विभागाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1996. 1996. मग विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा खोरे पाटबंधारे विभागाची स्थापना 1996 मध्ये झाली. पण ती कोठे झाली हेही आपल्याला माहिती पाहिजे. तर लक्षात ठेवायचं आहे, कृष्णा खोरे पाटबंधारे विभागाची स्थापना ही पुणे या ठिकाणी झाली. कोठे झाली? पुणे या ठिकाणी. जर असा प्रश्न विचारला, मग कोणत्या नदीवर झाली? तर तुम्हाला माहितीच आहे, नाव काय आहे? कृष्णा खोरे. मग कृष्णा नदीवर. ओके. कृष्णा खोरे पाटबंधारे विभागाची स्थापना 1996 मध्ये झाली. कृष्णा खोरे पाटबंधारे विभागाची स्थापना 1996 मध्ये पुणे या ठिकाणी झाली. आणि कृष्णा खोरे पाटबंधारे विभाग जो आहे तो कोणत्या नदीवर आहे? जर असं विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, नावच आहे कृष्णा. कृष्णा नदीवर. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प डॅश डॅश ह्या जिल्ह्यात आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प लगेच उतरायला पाहिजे. चंद्रपूर. चंद्रपूर. मग विद्यार्थी मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यात आहे, पण चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भद्रावती. भद्रावती या ठिकाणी आहे. लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोठे आहे? तर भद्रावती या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पहा, जिभेच्या आतील भागात कोणत्या चवीची माहिती होते? जिभेच्या आतील भागात कोणत्या चवीची माहिती होते? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे कडू. का उत्तर आहे? कडू. जिभेच्या आतील भागात कडू जी काही चव आहे त्या चवीची माहिती होते. मग विद्यार्थी मित्रांनो, जिभेबद्दल जी काही महत्वपूर्ण माहिती ती आपण बघून घेऊ. पहा, या ठिकाणी काय म्हटलं आहे, आपल्या जिभेवर 3000 स्वादकलिका असून त्या चव जाणण्याचे कार्य करतात. किती? 3000 स्वादकलिका. ओके. जिभेच्या शेंड्यावर गोड चवीची माहिती होते. यावर प्रश्न विचारला गेला आहे. जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीची माहिती होते? तर गोड चवीची माहिती होते. जिभेच्या आतील भागात कडू. जिभेच्या आतील भागात कडू चवीची माहिती होते. तर जिभेच्या दोन्ही कडावर आंबट, तुरट, खारट चव कळते. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, या तीनही गोष्टींवर प्रश्न विचारला गेला आहे. जिभेच्या शेंड्यावर गोड चवीची माहिती होते, जिभेच्या आतील भागात कडू, तर जिभेच्या दोन्ही कडांवर आंबट, तुरट, खारट चव कळते. या तीनही गोष्टींवर प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा, अल्किनो या संमिश्रापासून डॅश डॅश चुंबक तयार केला जातो. अल्किनो या संमिश्रापासून डॅश डॅश चुंबक तयार केला जातो. पर्याय पहा, अस्थायी, अस्थिर, स्थायी यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे स्थायी. अल्किनो या संमिश्रापासून स्थायी चुंबक तयार केला जातो. तर पहा, ज्या चुंबकाचे गुणधर्म दीर्घकाळ टिकतात त्या चुंबकास स्थायी चुंबक असे म्हणतात. काय म्हटलं आहे? ज्या चुंबकाचे गुणधर्म दीर्घकाळ टिकतात त्या चुंबकास स्थायी चुंबक असे म्हणतात. स्थायी चुंबक पोलादापासून तयार केले जाते. असा प्रश्न येऊ शकतो की स्थायी चुंबक खालीलपैकी कोणत्या गोष्टीपासून तयार केले जाते? तर पोलादापासून. तसेच अल्किनो या संमिश्रापासूनही स्थायी चुंबक तयार केला जातो. अल्किनो या संमिश्रापासूनही स्थायी चुंबक तयार केला जातो. पहा, पोलादापासून तयार केला जातो, त्यानंतर अल्किनो या संमिश्रापासूनही तयार केला जातो. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, अल्किनो हा जो काही संमिश्र आहे यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो? तर पहा, ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट. लक्षात ठेवायचं आहे. असा प्रश्न येऊ शकतो, अल्किनो या संमिश्रामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो? तर पहा, ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट.
तुम्हाला मी छोटीशी ट्रिक सांगतो पहा. अल्किनो असं म्हटलं की नाही, अ वरनं ॲल्युमिनियम असं लक्षात ठेवायचं, क वरनं कोबाल्ट असं लक्षात ठेवायचं आणि न वरनं निकेल असं लक्षात ठेवायचं आहे. अ वरनं ॲल्युमिनियम, क वरनं कोबाल्ट, न वरनं निकेल असं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जे काही खाली तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतील, तर लगेच आपल्याला समजून जाईल. पुढील प्रश्न पहा. मुडावद या ठिकाणी कोणत्या 2 नद्यांचा संगम होतो? मुडावद या ठिकाणी कोणत्या 2 नद्यांचा संगम होतो? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. पर्याय पहा. तापी गोमाई, तापी पांझरा, वारणा मोरणा, कृष्णा वारणा. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला उत्तर माहिती नसेल, पण जे बाकीचे पर्याय आहे ते जर माहिती असेल, तरी सुद्धा आपण उत्तर काढू शकतो. तर या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे तापी पांझरा. मुडावद या ठिकाणी तापी आणि पांझरा या नद्यांचा संगम होतो. मग विद्यार्थी मित्रांनो, ते कोणत्या जिल्ह्यात आहे मुडावद? तर धुळे जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा, तापी पांझरा नद्यांचा संगम मुडावद या ठिकाणी होतो. बरोबर. तापी पांझरा या नद्यांचा संगम मुडावद या ठिकाणी होत असून मुडावद कोणत्या जिल्ह्यात आहे? धुळे जिल्ह्यात आहे. असे प्रश्न तुम्ही तयार करायचे आहे. प्रश्नातून प्रश्न तुम्ही तयार करायचे आहे. म्हणजे कसाही प्रश्न परीक्षेमध्ये आला की आपला चुकणार नाही. आता बाकीचे पर्याय आपण चेक करू. पहा. तापी आणि गोमाई हा जो पहिला पर्याय आहे पहा, तापी आणि गोमाई या 2 नद्यांचा संगम कोठे होतो? प्रकाशे या ठिकाणी होतो. मग प्रकाशे कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार जिल्ह्यात आहे. कळालं? तापी गोमाई या 2 नद्यांचा संगम प्रकाशे या ठिकाणी होतो आणि प्रकाशे नंदुरबार जिल्ह्यात आहे. यावर पोलीस भरतीमध्ये 10 वेळा प्रश्न विचारला गेला आहे. पुढचा पर्याय पहा. या ठिकाणी म्हटलं आहे वारणा मोरणा. मग वारणा आणि मोरणा या 2 नद्यांचा संगम कोठे होतो? तर पहा, वारणा मोरणा मांगले या ठिकाणी सांगली जिल्ह्यात. लक्षात ठेवायचं आहे, मांगले या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये. 4 नंबर पर्याय पहा, कृष्णा वारणा. मग कृष्णा आणि वारणा या 2 नद्यांचा संगम कोठे होतो? तर पहा, कृष्णा वारणा हरिपुरा सांगली. हरिपुरा सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि वारणा या 2 नद्यांचा संगम होतो. विद्यार्थी मित्रांनो, संगम कोठे होतो? कोणत्या जिल्ह्यात होतो? आपल्याला तोंडीपाठ पाहिजे. हे जे काही 4ही पर्याय तुम्हाला दिसत आहे, या 4ही पर्यायावर प्रश्न विचारला गेलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्ही लगेच लिहून घ्यायचं आहे. पुढील प्रश्न पहा. पृथ्वीच्या ध्रुवावर वस्तूचे वजन डॅश डॅश असते. पृथ्वीच्या ध्रुवावर वस्तूचे वजन डॅश डॅश असते. पर्याय पहा. सर्वात कमी, सर्वात जास्त, 0, काहीच बदल होत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सर्वात जास्त. पृथ्वीच्या ध्रुवावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हेही लक्षात ठेवा, पृथ्वीच्या केंद्रकाजवळ वस्तूचे वजन डॅश डॅश असते. जर असा प्रश्न आला असता तर 0. काय म्हटलं मी? पृथ्वीच्या केंद्रकाजवळ वस्तूचे वजन डॅश डॅश असते असा प्रश्न आला तर 0. आणि पृथ्वीच्या ध्रुवावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. लक्षात ठेवा, इथं कन्फ्यूज होऊ शकतं. पृथ्वीच्या केंद्रकाजवळ वस्तूचे वजन 0 आणि पृथ्वीच्या ध्रुवावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे काही आपण प्रश्न पाहिले ते सर्व प्रश्न परीक्षेमध्ये एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, तर कमीत कमी 5 ते 6 वेळापेक्षाही जास्त वेळा हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.